नमस्कार मंडळी, आज आपण एका सणाबद्दल बोलणार आहे, ते म्हणजे भोगी। भोगी म्हणले की सगळ्यात आधी आठवतं ती भोगीची भाजी। पण कधी विचार केलाय का भोगी म्हणजे नक्की काय? भोगीच्या भाजीमध्ये एवढ्या सगळ्या भाज्या एकत्र का टाकतात आणि त्यामागचं धार्मिक, सामाजिक आणि वैज्ञानिक कारण काय? चला आज या सगळ्या प्रश्नांचं उत्तर जाणून घेऊया। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार मंडळी, मी चंद्रकांत आणि तुम्ही बघताय रिॲलिटी। भोगी म्हणजे काय? भोगी हा सण संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा केला जातो। हा दिवस शेतीशी निगडित आहे आणि आपला शेतकरी बांधवांसाठी खूप महत्त्वाचा आहे। भोगी म्हणजे जुनं मागं सोडून नव्याचं स्वागत करण्याचा सण। या दिवशी शेतकऱ्याने आपल्या शेतातलं नवीन धान्य, भाज्या यांच्या आनंदाने स्वीकार करायचा असतो। आता येऊ महत्त्वाच्या मुद्द्याकडे, ती म्हणजे भोगीची भाजी। भोगीच्या दिवशी तयार होणारी भाजी ही अतिशय खास असते। वेगवेगळ्या भाज्या एकत्र करून तयार केलेली ही भाजी आपल्याला एकजूट आणि एकतेचा संदेश देत असते। मुळा, गाजर, शेंगदाणे, तिखट हिरव्या मिरच्या, वांगी, हरभऱ्याची पात, पावटे, शेवगा, ऊस, गवार इत्यादी हिवाळ्यातील सगळ्या ताज्या भाज्या यामध्ये वापरल्या जातात। तीळ आणि गुळाच्या मिश्रणाचा वापर यामागे शरीराला उष्णता मिळवून ऊर्जा देणं आहे। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला हा संदेश फक्त शब्दापुरता मर्यादित नाही, तर सामाजिक एकतेचं प्रतीक आहे। यामागचं नक्की कारण काय? हिवाळ्यात शरीराचं तापमान कमी होतं, अशा वेळी या भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात आयर्न, फायबर्स आणि विटॅमिन्स असतात, ज्यामुळे आपलं शरीर उष्ण राहतं। भोगीच्या दिवशी केवळ भाजीच नव्हे तर बाजरीची भाकरीही खास असते। बाजरीच्या भाकरीवर लावलेला तीळ हा या सणाचा गोडवा आणि उष्णतेचं प्रतीक आहे। पण तुम्ही विचार केलाय का, बाजरीची भाकरी आणि तिळच का? ज्वारीची भाकरी आणि तिळ का नाही? चपाती आणि तिळ का नाही? अहो, हिवाळ्यात बाजरी ही शरीराला गरम ठेवणारं धान्य आहे। तिळामध्ये उष्णता निर्माण करणारे घटक असतात। बाजरीत फायबर्स, आयर्न आणि प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात, तर तीळ हाडांना मजबूत करणारा कॅल्शियमचा स्रोत आहे। म्हणून तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी तुम्ही चव देऊन खाता। भोगी हा फक्त एक धार्मिक सण नाही, तर त्यामागे एक शास्त्रीय कारण आहे। भोगी आपल्याला जोडणं शिकवतो। आयुष्यातील प्रत्येक गोष्ट जशी स्वातंत्र्य आहे तशी ती एकत्र आली तर काहीतरी मोठी निर्माण होतं। आपल्यालाही भाजीसारखं आपलं जीवन एकत्र आणि सुंदर बनवायचं आहे। तुम्हाला माहित होतं का, भोगीची भाजी बनवताना प्रत्येक घरात वेगवेगळी चव असते। काही लोक त्यात गुळ घालतात, तर काही लोक जास्त तिखट ठेवतात। तुमच्या घरात भाजी कशी बनते आणि वेगवेगळ्या ठिकाणी बोली भाषेप्रमाणे त्या भाजीला वेगवेगळी नाव आहेत। तुमच्या भागात त्या भाजीला काय म्हणतात हे नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एखाद्या व्हिडिओ सोबत। तोपर्यंत जय हिंद।